नमस्कार, तुम्हा सर्वांचं माझ्या स्टोरीज चॅनलवरती पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे। आपण बुद्ध पौर्णिमा आलेलीच आहे 23 मेला। तर आपण जाणून घेऊया की बुद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते। बौद्ध धर्मीयांसाठी अत्यंत महत्त्वाचा असा सण म्हणजे बुद्ध पौर्णिमा। भगवान गौतम बुद्धांचा जन्मदिवस म्हणून हा दिन मोठ्या उत्साहात बौद्ध धर्मीय साजरा करतात। जगभरात गौतम बुद्धांचे अनुयायी असून हा दिवस फार मोठ्या उत्साहात साजरा करण्याची एक पद्धत आहे। एकमेकांना या दिवशी बुद्ध पौर्णिमेच्या शुभेच्छाही दिल्या जातात। भारतात ही जयंती साजरी करण्याची सुरुवात भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी केली। त्यांनी पहिल्यांदा दिल्ली येथे गौतम बुद्धांच्या जीवन कार्यावर विचार मांडले आणि त्या दिवसापासून आज तागायत ही बौद्ध पौर्णिमा साजरी करण्याची प्रथा पडली आहे। आता आपल्याला सगळ्यात आधी प्रश्न पडतो तो म्हणजे बुद्ध पौर्णिमा म्हणजे काय। बुद्ध जयंती याला बुद्ध पौर्णिमा असे म्हणतात। भारतात वैशाख पौर्णिमेच्या दिवशी बुद्ध पौर्णिमा साजरी केली जाते। भगवान बौद्ध विष्णू धर्माचे संस्थापक होते आणि त्यांना विष्णूचा 9वा अवतार मानले जाते। भगवान गौतम बुद्धांचा जन्म 563 मध्ये झाला। नेपाळच्या लुंबिनी वनामध्ये वैशाख पौर्णिमेला झाला। नेपाळ भारताच्या सीमेवर असलेल्या रुमिनोदेई नावाचे गाव लुंबिनी असे होते। गौतम बुद्धांचे गाव म्हणून हे गाव फारच प्रसिद्ध आहे। गौतम बुद्ध हे राजघराण्यातील होते। बुद्धांची आई म्हणजेच कपिल वस्तूंची महाराणी मायादेवी या माहेरी म्हणजेच देवदहन या ठिकाणी निघाल्या होत्या। तेव्हा लुंबिनी वनामध्ये एका शाल वृक्षाखाली त्यांनी बुद्धांना जन्म दिला। राजघराण्यात जन्म झालेल्या सिद्धार्थांना दुःखाचा अनुभव नव्हता। त्यांचे बालपण आणि संसार हे अतिशय सुरळीत सुरू होते। पण एकदा फेरफटका मारताना त्यांना जगातील वेगवेगळ्या दुःखांचा अनुभव आला। त्यांनी संसाराचा त्याग केला आणि ते भटकत तपस्वी झाले। जगातील दुःख निवारण्यासाठी त्यांचे मूळ नष्ट करण्यासाठी त्यांनी तपश्चर्या केली आणि त्यांना ते मूळ सापडले। त्यांनी सत्य शोधून काढले। ज्या दिवशी त्यांना ज्ञान प्राप्ती झाली तो दिवस हा बौद्ध पौर्णिमा म्हणून साजरा केला जातो। आता पहा, बौद्ध पौर्णिमा साजरी का केली जाते हे समजले असेल। जगातील दुःख नाहीसे करणे हे भगवान गौतम बुद्धांचे मुख्य उद्दिष्ट होते। त्यासाठी त्यांनी निरनिराळे मार्ग स्वीकारले। त्यांनी घराचा त्याग करून ध्यान आणि तपश्चर्याचा मार्ग स्वीकारला। पण त्यांना वैशाख शुद्ध पौर्णिमेच्या दिवशी ज्ञान प्राप्त झाली। त्यांना ध्यानधारणा केल्यानंतर सुखाचा मार्ग सापडला, म्हणून हा दिवस बौद्ध पौर्णिमा नावाने साजरा केला जातो। गौतम बुद्धांनी सत्याचा मार्ग शोधताना आणि दुःख मिळालेल्या माहितीनुसार गौतम बुद्धांनी गृहत्याग केल्यानंतर सत्याच्या शोधासाठी 7 वर्षांचे कठोर असे तप केले। बोधगया येथील बोधिवृक्षाखाली ते तपश्चर्या करण्यासाठी बसले। या ठिकाणी बसून त्यांना ज्ञान प्राप्ती देखील झाली होती। तर अशा प्रकारे बौद्ध पौर्णिमा ही साजरी केली जाते। बौद्ध पौर्णिमा का साजरी केली जाते सगळ्यांना समजले असेल आणि सर्वांना बौद्ध पौर्णिमेची हार्दिक शुभेच्छा। थँक्यू सो मच।